नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी इथे एक कपडा घेतलेला आहे, तर त्याचे मी असे 2 पीस तयार करून घेतलेले आहेत. तर त्याची लांबी रुंदी सांगते. तर बॅगची उंची असेल 23 इंच आणि रुंदी जी आहे ती 17 इंच. तर इथे माझ्या साईडनं मी हा कपडा फोल्ड केलेला आहे. तर ही फोल्ड बाजू माझ्याकडे आहे. तर इथे आपण 2 इंचावर मार्क केलेला आहे. त्यानंतर पुढच्या साईडनं आपण 2.25 इंचावर, नंतर वरून खाली आपण असं 7 इंचावर मार्क करून एक रेषा घेतलेली आहे. त्यानंतर आपण ह्या दोन्ही साईडला आपण अशा गोलाईचा आकार दिलेला आहे असा. आता इथे आपण कपडा कट करून घेणार आहोत. खालची बाजू आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. तर इथे हे आपण सुरट बाजूने आपण एकमेकाला असे जोडून घेणार आहोत दोन्ही भाग. सध्या तरी मी पिन लावून घेते आहे, नंतर आपण शिवताना दाखवणारच आहे मी. तर ॲक्च्युली हे भाग सुटे होणार आहेत दोन्ही साईडला, कारण जॉईंट नाही आहेत, दोन वेगवेगळे असल्यामुळे. तर इथे आपण जो कॉर्नरला जो कपडा उरलेला होता कटिंग करताना, त्याचा आपण आता इथे पॉकेट बनवणार आहे. त्यासाठी ते दोन्ही पीस मी इथे जोडून घेते आहे. नंतर हा आपल्याला कपडा चौकोन करून घ्यायचा आहे कट करून. तर इथे आपल्याला हे पॉकेटसाठी कापड तयार झालेलं आहे. तर एक बाजू मी सिंगल फोल्ड केलेली आहे, दुसरी बाजू आपल्याला वरची साईड ती आपल्याला डबल फोल्ड करायची आहे. त्यानंतर हे पॉकेट आपण एका पीसवर लावून घेणार आहोत. तर इथे मी पिन काढून घेतलेली आहे. तर वरच्या साईडला आपण डबल फोल्ड केलेला किनार आहे ती लावणार आहोत. तर वरती आपण 2.5 ते 3.25 इंचाचं मार्जिन सोडणार आहोत वरच्या साईडनं, आणि सेंटरला हा पीस बसवून घ्यायचा आहे. तर इथे हे पॉकेट लावून झालेलं आहे. आता आपल्याला हे दोन्ही पीस जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे बेल्टची साईड आपण इथे जोडून घेत आहोत. त्यानंतर हे पीस असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत. आणि ह्या दोन्ही साईड आणि खालची साईड आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे. इथे दोन्ही बाजू आपण शिवून घेतलेल्या आहेत. खाली पण शिलाई करायची आहे इथे. आपले 3 बाजू झालेले आहेत शिवून. हे साईडचे 2 छोटे राऊंड आणि हा वरचा एक मोठा राऊंड आहे, तो आपल्याला फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे.
त्या दोन्ही साईडला आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता याचं फिनिशिंग. यानंतर आपल्याला खाली बॉटमचा जो भाग आहे तो आपल्याला कसा कट करायचा ते दाखवणार आहे. याचा व्हिडिओ माझा मिस झालेला होता मागच्या वेळेस, तर मला 2 ताईंनी मला कमेंट करून सांगितलं की हा आम्हाला बघायचा आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ परत तयार करत आहे. तर हे जे कॉर्नरचे पीस आहेत, हा कटिंगचा पीस त्यांना समजलेला नाही आहे मागच्या वेळेस. तर पुढे मी त्यांचे तुम्हाला कमेंट्स दाखवते. त्यांनी कमेंट करून मला सांगितलेलं होतं की नवीन ज्या व्यक्ती आहेत शिवणाऱ्या लेडीज, त्यांना थोडासा जरा अडचणीचं वाटतं आहे. तर बघा हे अरुणा यादव आणि ज्योतिताई पुढे त्यांनी दोघींनी कमेंट दिलेल्या आहेत मला. तर त्यांच्या त्या सजेशनबद्दल मला त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. तर त्यांच्या आग्रहाखातर मी हे परत व्हिडिओ केलेला आहे. तर इथून त्यांना हा व्हिडिओ समजलेला नव्हता. तर इथे आपण स्टिच करून घेणार आहोत हा कॉर्नर. तिथे आपण डबल टिप घेतलेली आहे. तशीच दुसरी बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे. खूप सुंदर असा शेप आलेला आहे बॅगला या. तर यामध्ये साधारण 8 ते 10 किलो धान्य मावतं. भाजीपालासुद्धा आणायला खूप सुंदर बॅग आहे ही, आणि अगदी छोटीशी घडी होते. इझी आपण कॅरी करू शकतो छोट्याशा पर्समध्ये वगैरे. तर यामध्ये मी तुम्हाला माझ्या साड्या ठेवून दाखवणार आहे. तर खालचा बेस पण व्यवस्थित झालेला आहे याचा. तर बॅग बघू शकता तुम्ही. तर सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे आपली. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.